अध्यक्ष महोदय, निवडणूक आयोगाने काय सांगितलं? ही शिवसेना आहे। मग शिवसेना जर एक आहे जी निवडणूक आयोगाने सांगितली आणि त्याचं रिप्रेझेंटेशन जर या समितीमध्ये शिवसेना म्हणून आलंय, तर शिवसेना उभाटा कुठे आहे? मध्ये निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला त्याचा संबंध या सभागृहाशी नाही। बसा तुम्ही। सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिलाय? बसा। आणि सुप्रीम कोर्टानं मुख्य प्रबोध सुनील प्रभू सांगितलंय, भरत गोगावले नाही, हे सुप्रीम कोर्टानं सांगितलंय। आणि आपण हा निर्णय घेतलेला बसा सुप्रीम कोर्टानं नाकारलेला, आपला निर्णय पण सुप्रीम कोर्टानं नाकारलेला। या ठिकाणी सुप्रीम कोर्टापेक्षा निवडणूक आयोग मोठा नाही, आशिष शेलार मोठा नाही किंवा कोणी मोठा नाही। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ओ भास्करराव ऐका ना। अध्यक्ष अहो चिडताय कशाला एवढं? ऐका अध्यक्ष महोदय, तुम्ही मला विचारताय? तुम्ही मला विचारताय? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आणि त्या विषयावर अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं मत मांडलं, सन्माननीय अन्य सदस्यांनी मांडलं। अध्यक्ष महोदय, मी एक अकॅडमिक फक्त त्यातला मुद्दा मांडतोय जो कदाचित या सभागृहाने विचार करावा अशी माझी विनंती आहे। ज्या वेळेला नियमावली स्पष्ट आहे, संख्येनुसार दिले आहे अध्यक्ष महोदय, आपलं लक्ष मी वेधतो, 2 मिनिटात संपवतो। नियमावली ज्या वेळेला स्पष्ट आहे त्यावेळेला नियमाप्रमाणे आपण वागतो। अध्यक्ष महोदय, प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशनचा आपल्याकडे कौल शब्दांमध्ये सुद्धा प्रथा परंपरा आहेत, ज्याचा उल्लेख सन्माननीय अजितदादांनी केला की ज्या पक्षाचं जेवढं बळ त्या पक्षाचं तेवढं रिप्रेझेंटेशन, आणि त्याच्या बाबतीतली भूमिका कौल शब्दांमध्ये सुद्धा स्पष्ट आहे। अध्यक्ष महोदय, तिसरा मुद्दा आहे तो ज्यावेळेला एक्सप्रेस प्रोव्हिजन नसेल आणि प्रथा परंपरामध्ये पण नसेल त्यावेळेला अध्यक्षांचा निर्णय हा नैसर्गिक न्यायाला धरून असला पाहिजे। नैसर्गिक न्यायामधला मूळ गाभा जो आहे तो संविधानामध्ये समान संधीचा आहे, आणि म्हणून संविधानाचा विचार केला तरी पण समान संधीचा अर्थ आपण प्रपोर्शनेट डेमोक्रेसीमध्ये आहोत, ज्याची जेवढी बळ त्याला समप्रमाणात तेवढी संधी मिळेल, आणि त्यामुळे या आधारावर हा निर्णय करावा, माझा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा, सन्माननीय सदस्य, मी त्यांचं नाव घेत नाही परत ते उभे राहतील, ते वारंवार असं म्हणतात की आमच्यावर अन्याय होतोय। मला अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की या सभागृहामध्ये शिवसेना उभाटा असा काही पक्ष रजिस्टर केलाय का अध्यक्ष महोदय? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जर शिवसेना एक आहे आणि ती शिवसेना इथे आहे, त्या शिवसेनेचं रिप्रेझेंटेशन आहे, जी माझी माहिती आहे ती चुकत नसेल तर जे सन्मानित सदस्य आपण बोलतो, हा मी कायदेशीर बोलतोय, मी चेष्टेसाठी बोलत नाहीये। आणि अध्यक्ष महोदय, यांचाही दावा काय आहे तुमच्याकडे? आम्ही शिवसेना आहोत। अध्यक्ष महोदय, निवडणूक आयोगाने काय सांगितलं? ही शिवसेना आहे। मग शिवसेना जर एक आहे जी निवडणूक आयोगाने सांगितली आणि त्याचं रिप्रेझेंटेशन जर या समितीमध्ये शिवसेना म्हणून आलंय, तर शिवसेना उभाटा कुठे आहे? माझा प्रश्न तुम्हाला आहे की शिवसेना उभाटा असा नवीन पक्ष आपण रजिस्टर केलाय का? त्याची मान्यता आपण दिली आहे का? त्याचा गटनेता आपण केलाय का? त्याचा प्रतोद आपण मान्य केलाय का? त्याचं रिप्रेझेंटेशन आपण ठरवलंय का? शिवसेना उभाटा इनविजिबल आहे, इट इज अ इनविजिबल। ही या सदनासाठी मला बोलू तर द्या। आणि अध्यक्ष महोदय, हे उभाटा शिवसेना वगैरे काय नाही, शिवसेना एक आहे जी तुमच्या समोर निर्णयासाठी आलेली आहे, जी निवडणूक आयोगाने आणलेली आहे, दुसरी कुठली शिवसेनाच नाहीये, आणि म्हणून त्याचं रिप्रेझेंटेशन झालंय, आणि म्हणून समान संधी समान न्याय योग्य। ठीक आहे, नाही तुम्हाला मी वेळ दिलेली आहे, आता मला रुलिंग देऊ द्या। मध्ये निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला त्याचा संबंध या सभागृहाशी नाही। बसा तुम्ही। सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिलाय? बसा। आणि सुप्रीम कोर्टानं मुख्य प्रबोध सुनील प्रभू सांगितलंय, भरत गोगावले नाही,
हे सुप्रीम कोर्टाने ठीक सांगितलंय आहे, बसा. आणि आपण हा निर्णय बसा, घेतलेला आहे. बसा, बसा. हा सुप्रीम कोर्टाने ठीक आहे, नाकारलेला बसा. आहे. आपला निर्णय पण सुप्रीम बसा, कोर्टाने नाकारलेला आहे. बसा, खाली म्हणून बसा. या ठिकाणी सुप्रीम कोर्टापेक्षा निवडणूक आयोग मोठा नाही, आशिष शेलार मोठा नाही किंवा कोणी मोठा नाही अध्यक्ष महोदय. मूळ शिवसेना ही इकडेच आहे अध्यक्ष महोदय. जे चाललंय आता राष्ट्रवादीचं चाललंय, जे राष्ट्रवादीचं चाललंय, जे शिवसेनेचं चाललंय, अगदी लोकशाही संपवायचं काम तुम्ही या ठिकाणी प्रश्न असा आहे